भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड। काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप। तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज। संतप्त भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पांगवलं तर काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। संसदेमध्ये आंदोलनादरम्यान भाजप खासदार प्रताप सारंगी जखमी। राहुल गांधींनी धक्का दिलेले मुकेश राजपूत हे माझ्या अंगावर पडल्यानं मला दुखापत। प्रताप सारंगींचा आरोप। संसदेत जाताना भाजप खासदारांकडून अडवण्याचा प्रयत्न झाल्यानं धक्काबुक्की। भाजप खासदारांकडून मला ही धमकी। राहुल गांधींचाच भाजपवर पुन्हा आरोप। तर बीडमधील सरपंच मृत्यू प्रकरणी वाल्मिक कराडला अधिवेशन संपेपर्यंत अटक करा, अन्यथा बीडमध्ये जनता रस्त्यावर उतरेल। आमदार संदीप क्षीरसागर यांचा इशारा। पक्षपात न करता वसुलीबाजांवर कठोर कारवाई करणार। मस्साजोग सरपंच हत्याकांड प्रकरणी फडणवीसांना थेट इशारा, तर उद्या सकाळी 11 वाजता विधानसभेत उत्तर देणार। मार्करवाडीमध्ये बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी लोकांना धमकावलं गेलं। मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप, तर दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, फडणवीसांचाही इशारा। रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाला मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित। अजित पवार मात्र अनुपस्थित। मित्रपक्ष म्हणून आम्हाला संघाच्या बौद्धिकचं निमंत्रण, मात्र आमची विचारधारा ही वेगळी असल्यानं गेलो नाही, अमोल मिटकरींचं स्पष्टीकरण। आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही। अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। बीकेसी ते कुलाबा मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत। मुंबई मेट्रो 3चा दुसरा टप्पा हा मे 2025 पर्यंत खुला होणार, फडणवीसांची माहिती।